आणि एक धक्कादायक बातमी गडचिरोलीतून समोर येत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम ग्रामीण भाग हा आजही अंधश्रद्धेने पछाडलेला आहे। अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे जादूटोणा केल्याच्या संशयातून एका पुरुषासह महिलेला जिवंत जाळून ठार मारल्याची घटना समोर आलेली आहे। पोलिसांनी या घटनेतील 15 आरोपींना जेरबंद केलेला आहे। भयंकर म्हणजे मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपीमध्ये समावेश आहे। जननी तेलामी, देव आतलामी अशी मयतांची नावे आहे। एटापल्लीपासून 10 किलोमीटर अंतरावर वनगट्टा ते चंदनवेली या मार्गावर बोलेपल्ली हे गाव आहे। गावातील एका कुटुंबातील एका महिलेचा गर्भपात झाला। त्यानंतर महिन्यापूर्वी एका महिलेच्या मुलीचा मृत्यू झाला। 1 मे रोजी याच कुटुंबातील 1.5 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। हे मृत्यूसत्र जादूटोणा केल्याने होत असल्याचा संशय त्या कुटुंबाला होता। यातून 1 मे रोजी जननी तेलामी आणि देव आतलामी यांना रात्री 10:30 वाजता घरी जाऊन मारहाण केली। त्यानंतर गावापासून 1 किलोमीटर अंतरावर नाल्यात नेऊन जिवंत जाळण्यात आलं आणि यात त्या दोघांचाही मृत्यू झाला। सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, पण मयत जननी हिचा भाऊ शाहू मोहनंदा यांनी एटापल्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले। दरम्यान आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पुढचा तपास पोलीस निरीक्षक नीलकंठ कुकडे करतायत।